बाबा आहेत, त्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत। मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। यानंतर लगेचच आदरणीय हरिभक्त परायण राधाताई आईसाहेब आपल्या शुभेच्छा देतील, आपलं मनोगत व्यक्त करतील। संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेला दसरा मेळावा आणि त्यानंतर या देशाचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी दसऱ्याची परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्या महाराष्ट्राची रणरागिणी आपली वाघीण पंकजाताई गोपीनाथ मुंडे, सर्वांनी एकदा वर हात करा, आपण ताईच्या पाठीशी आहोत असे। वाह, गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा मीडिया पाहत राहील की पंकजाताईच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहोत। ज्या भगवान बाबाने तुम्हाला विचार आणि सुसंस्कृतपणा दिला, तोच सुसंस्कारपणा राजकारणामध्ये आपल्या पंकजाताईने पाळलेला आहे। आता सध्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती असली तरी अनेकांच्या सुखदुःखामध्ये आमच्या पंकजाताई मुंडे कायम आहेत। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ताईने कायम गोर गरीब दीन दलित वंचित 18 पगड जाती जमातीला सहकार्य करण्याचं काम पंकजाताईंनी केलेलं आहे। म्हणून भगवान बाबांनी मुंडे साहेबांनी जे विचार दिलेत त्या लोक तुमच्या आमच्या एकीसाठी, लोकनेत्याच्या एकीसाठी कायम ताई साहेबाच्या पाठीशी राहायचं आहे। भगवान बाबा की, भगवान बाबा की। धन्यवाद। स्टेजवर आता सत्कारासाठी जास्त कोणी येऊ नका, आपला उत्साह माहित आहे। यानंतर लगेचच रासपचे नेते सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत। वी आर नॉट डिमांडर, वी आर कमांडर। सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब, आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं। छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या सभेच्या अध्यक्षा आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे, आदरणीय माजी मंत्री धनंजय मुंडे, आमची दुसरी बहीण प्रीतमताई मुंडे, माझे जावई आर्यमन पालवे आणि सारे आमदार खासदार बंधू आणि भगिनीनो, बांधवांनो, मुंडे साहेबांना जो हा मेळावा चालू केलता तो सर्व समतेच्या समाजासाठी केलता। तोच परंपरा जीवन ठेवण्याचं काम या राज्याची मंत्री पंकजताई मुंडे करत आहे आणि पंकजताई मुंडेने जो हा समतेचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पुढे नेण्यासाठी आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथं उभा आहे। बांधवांनो, मुंडे साहेबांनी नेहमी सांगितलं, सब समान तो देश महान, सर्वाला घेऊन जाण्याची भूमिका आज आपली पंकजाताई बहीण करत आहे। तिचा हात बळकट करण्यासाठी महादेव जानकर अहोरात्र तुझ्या बरोबर येत राहणार आहे हे सांगण्यासाठी तुला आलोय आणि आपली रजा माझा वक्त सारा ताईला देतो, आपली रजा घेतो। जय हिंद, जय भगवान। धन्यवाद। यानंतर लगेचच माजी मंत्री सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करतायत। सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब। आजच्या या अभूतपूर्व पंकजाताईंनी चालू केलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित
असलं तुम्ही केल्यामुळं तुम्हाला माहित नाही काय काय झालं. एक गोष्ट ऐकताय का? गोष्ट ऐकता का एक? मग शांत बसा, शांत बसा, शांत बसा. आजच्या या दसरा मेळाव्याला इथं उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या, माझ्याही लाडक्या भगिनी, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार माझ्या भगिनी प्रीतमताई, तुम्ही खाली बसा. बास झाले ना नाटक, हेच करीत आलो मी पण. बस खाली. आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली ना असंच करायचं आम्ही. बसा. इथं खाली बस रे, खाली बस. जरा टेक टेक, सिटून घे, सिटून. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील. आपण बराच वेळ झाला इथं अगोदरपासून पोहोचलात. आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला. ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजयादशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आहे. आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर, पंकजाताईवर या ठिकाणी दाखवता. खरं तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती. अभूतपूर्व पाऊस आला, अतिवृष्टी आली, पूर आला, गोदावरीत आला, मांजरात आला, सिंधफणात आला. भयंकर शेतकऱ्यांचं संकट, शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं. तसलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं. पण ताईंनी निर्णय घेतला, काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही. मी ताई आपले मनापासून अभिनंदन, आभार मानतो. आज शेतकरी अडचणीत आहे. इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे, शेतमजूर आहे. आज अभूतपूर्व नुकसान झालंय, मान्य करतो. आज मी मंत्रिमंडळात नाही, फक्त आमदार आहे. पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे. आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो. खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा, जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला, पहिला दसरा मेळाव्याला कोण आलतं काय माहित नाही. तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात? तुम्हाला कसं समजू? मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं.
भगवानगडाचं उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं. दसऱ्याच्या दिवशी, त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे. या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेला असेल तर आजही डोळ्यात पाणी येतं. ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा, पंकजा ताईचा आणि प्रीतमचा सुद्धा, की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवली आहे. मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे. आम्ही लहान होतो. लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत, स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवानगडावर जाऊन पाहायचो. हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाणघेवाण आहे. मी देवाणघेवाण बघत असताना पुढे आलो, परत मागे बघितलं, पुढे आलो, परत मागे बघितलं. मग मागच्या दसऱ्याला आम्ही होतो. मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेक जण मागे दिसनात. म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं. पण एक लक्षात घ्या, कुणी जर हा विचार घेऊन संबंध इथं आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त, स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी, या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी 10 जन्म सुद्धा संपवता येणार नाही. काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं. माझं आपल्याला एवढं सांगणं, अनेक जणांना हे ऐकायचंय, कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही. मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है, ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए. पण आज आपल्याला सांगतो, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि हे तुमच्यापासलं लपलेलं नाही आहे. तुमच्यापासून लपलेलं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलोत, बसलोत. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे. ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिक वीकर सेक्शन. एक उदाहरण सांगतो, तुम्ही ऐका की नाही ऐका, माध्यमांनी ऐकावं. ओबीसीचा आत्ता आलेला एमपीएससीचा रिझल्ट, त्याचा कट ऑफ होता 485 आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल 450. म्हणजे 450 मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर
सुवर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे. कुणाला फसवताय? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी, अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय. सरकार आताही करत आहे. पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही, तसं आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय, आणखीन ते आमचं म्हणणं नाही. पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे. जानकर साहेब बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे, माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती. अशी वाईट मानसिकता माझी झाली होती. मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते. त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीनं, माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना. पण मला एकच सांगायचंय, माझ्या विरोधात जे घोटाळा काढला, कोर्टात गेले, कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला ₹1,00,000 दंड भोगला. हे चुकीचं कसं केलंस म्हणून. आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या. म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या 2 मिनिटात मी आपल्याला एवढं सांगतोय, या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय, ना आम्ही कुणाला विरोध केला, ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत. हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज जे बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीचं एकमेकाला न बघणं, एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त, त्यांची दोस्ती तुटली. हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचंय आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा आहे. हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो. इथंच थांबतो. आग तो लगी थी घर में, आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है। मैंने दोस्त का कहा
मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है। शेवटी हर मुश्किल आमचं एकच आहे, तुम्हाला सांगतो, हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार आहे तुम्ही। हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम, आम्ही सगळेच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम। हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं। खूप खूप धन्यवाद संत भगवान बाबांचा, राष्ट्र संत भगवान बाबांचा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे राष्ट्र संत भगवान बाबाचा। एकच आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय, अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून भगवानगडाला 10 एकर जागा वन विभागाची लागणार होती। ताईंच्या प्रयत्नातून, माझ्या पाठपुराव्यातून, केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी, अमित भाई शाह साहेबांनी, भूपेंद्र साहेबांनी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, उपमुख्यमंत्री अजितदादांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि दसऱ्या दिवशी ती जागा भगवानगडाला 10 एकर मिळालेली आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईंचे म्हणजे सरकारमध्येच म्हणून आणि केंद्र सरकारचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान। धन्यवाद। यानंतर ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या सन्माननीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब आपल्याला संबोधित करतात। आदरणीय ताईसाहेबांना विनंती आहे आपण उपस्थितांना संबोधित करायचं। आज या दसरा मेळाव्याला तुम्ही ठरवून आलात की मला भाषण करू द्यायचं नाही काय? मला असं वाटतं बाकीचे जे वर कानाकोपऱ्यात जे लोक आहेत, जे झाडावर चढलेत, त्या टावरवर चढलेत, त्या झाडावर टावरवर हे सगळे लोक स्वतः आलेले आहेत। मी तुम्हाला आणलं का? तुम्ही जर स्वतः आला असताल, तुम्ही जर स्वतः आला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची औलाद असताल तर तोंड बंद करा, तोंड बंद करा तुम्ही। आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात
दरवर्षी येतात, पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात? तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही. आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं मी अत्यंत हृदयातून स्वागत करते. आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या, अतिवृष्टीच्या, अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवलंय. मी तुमचे मनापासून अभिनंदन करते. कारण सीमोल्लंघन ही एक परंपरा आहे. परंपरा, सीमोल्लंघन हा मेळावा नाही. आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही. डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या, ऊस तोडणाऱ्या, अत्यंत संघर्षाने उभे राहिलेल्या या साध्या साध्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे. मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते. एवढ्या नदीमध्ये पूर आला असताना, गावागावामध्ये पाणी शिरलं असताना, लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात, एवढ्या अडचणीत, एवढ्या लांब आलात. आलात की नाही बुलढाण्यावरून? आलात की नाही जळगाववरून? आलात की नाही वाशिम वरून? आलात की नाही नाशिक वरून? आलात की नाही नगर वरून, पाथर्डी वरून, केज वरून, आष्टी, पाटोदा, बीड, शिरूर, सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लोक आलेले आहात. भगवान बाबांना, मुंडे साहेबांनी सिंदखेड राजावरून, बुलढाण्यावरून, देऊळगाव राजावरून मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय, एकच. माझ्या अत्यंत महत्वाची ही परंपरा, सोन्यासारखे माणसं इथे आलेत, सोनं लुटण्यासाठी आलेत. एक एक माणूस इथला, एक एक सोन्याचं नाणं, नाणं खणकणारं नाणं, ते सज्जनासारखे, गरीबासारखे बसलेत, ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत. ते आहेत गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बहादर सैनिक. आणि हे धिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाही. माझ्या घोषणा देऊन तुमच्या विषयीचं माझं मत बदलणार नाही. विरासत में संघर्ष मिला है, विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के. चाहे जो भी हो, चाहे जो भी हो, डटकर आगे बढ़ने की. बदलू खुद को मैं क्यों,
मैं विचारों की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं। आज या लोकांचे संसार वाहून गेले। या गावामध्ये मी गेले, फाटके लोक बघून, त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आले। घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही। पण एक मी या भागामध्ये बघितलं, या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकऱ्या, सगळे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला। दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात, पकडा बरं, पकडा बरं, हात वर करा बरं, शेजारच्या माणसाचा हात पकडा बरं, पकडा बरं, सगळे हात वर करा, आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा, पकडा। असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे। असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे। माझ्या या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही। पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटोळं केलं पोरांनी। कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही। तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही। जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्या दिसत नाही आहे। मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत। तुम्ही कशासाठी आलायत हे मला कळलंय। जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला। आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला नाही। कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही, कोणी वागलेलं नाही। तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही। एवढ्या दुःखात, शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका। कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, गरीबी में तड़पता परिवार, मैं खून के आंसू रोती हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी। मी आपल्या सर्वांना आज सांगते, नवदुर्गा 9 दिवस नवरात्र होतं का नाही, होतं का नाही? तुमच्या घरात नसेल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही। आमच्या घरात आहे, कांदा लसूण नाही, नॉनव्हेज नाही, बाकी तर नाहीच नाही। कारण तुम्ही काय ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणाले। माझ्या 9 दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली। 9 दिवस या नवदुर्गेनी काय काय केले, चंडमुंड सारखे राक्षस नास्तो नाबूद केले। रक्तबीजासारखा राक्षस, महिषासुरासारखा राक्षस संपवून टाकला। आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही, तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय। एक रक्तबीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते, उभे राहत होते। तसं आता चुकीच्या बुद्धीतून, चुकीच्या तोंडातून, चुकीच्या निर्णयातून, चुकीच्या संदेशातून
अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस. एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस्तो नाबूद करण्याची शक्ती. जेव्हा नदीला पूर आला, जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं, मी पाहिलेलं आहे कधी कधी आपत्तीमध्ये इष्टापत्ती असते. एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे. एका गरीब कैकाराच्या घरी पाणी गेलं तर आमच्या गावातले 12 बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत, भांडे घेऊन गेलेत, त्यांना पांघरायला घोंगडी दिली, कंबळ दिलं, काय नाही केलं. आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं पाहिजे, हे आपल्याकडून झालं पाहिजे. आज भगवान बाबा काय म्हणायचे माहितीये का? काय म्हणायचे भगवान बाबा? 1 एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही? तुम्ही शिकलेच वाटत नाही मला, तुम्ही शिकलेले वाटत नाहीत मला. 1 एकर रान विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे. पंकजा गोपीनाथ मुंडे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या, भगवान बाबांवर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना मी आवाहन करत आहे की 2 घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा. नका कुणाचे तुकडे उचलू, नका कुणाचे पैसे घेऊ, नका खोटे काम करू, नका खोटे धंदे करू, नका गुंडबंड पाळू. काही गरज नाही हे करायची आहे. चांगल्या माणसाचं चांगलंच होतंय. भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात. तुम्ही, मला तुमचा स्वाभिमान आहे, मला अभिमान आहे तुमचा. या काना कोपऱ्यातल्या हे जे लोक बसलेत ना देवासारखे शांत, तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले. मला अभिमान आहे तुमचा. मला विचारत होते लोक की दसरा मेळावा होणार आहे का, होणार आहे का? मला मेळावा तर मला माहित नाही, पण मी दर्शनाला जाणार आहे. ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे, सीमोल्लंघनाला जाणार आहे. इथे हे स्टेज आणि माईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही. केवळ एका ट्विटरवर ट्वीट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला. ते खरे भगवान बाबांचे भक्त, ते खरे भगवान बाबांचा आदर्श, ते खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतायत. अरे भगवान बाबांनी किती यातना भोगल्या, किती यातना भोगल्या. ए भगवान बाबांनी काही माहिती का तुम्हाला अक्कल? अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचं अंग कापून टाकलं. त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहायला नाही पाहिजे. त्यांनी, माझ्या बाबांनी भगवानगडावर दसरा मेळाव्याला जायचे. माझे बाबा भगवानगडावर दसरा मेळाव्याला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आले. 11 वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती. एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते. आज मी आपल्या सगळ्यांना सांगते, भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं. हे सावरगाव ओळखीतच नव्हतं, लोकांना माहीत नव्हतं. हे माझं सावरगाव, माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव. इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली. माझ्या एकटीने हे केलेलं नाही, माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. माझ्यावर, मुंडे साहेबांवर, भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलंय. कुणाचा रुपया घेतला नाही, कुणाची टक्केवारी घेतली नाही, कुणाचा चहाची मिंदी नाही, पण हे भगवान बाबांचं तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं. सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे, या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं हे स्मारक. या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढीच शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा दिला आहे
तो वारसा दिलाय, तो वसा आणि वारसा मी कधीही 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 खाली मान घालायला तुम्हाला लावणार नाही. सत्तेत बसले असेल किंवा विपक्षात असेल, सत्तेच्या खुर्चीवर नाही, सामान्य माणसाच्या अगदी जमिनीवर बसलेली असेल, सामान्य माणसाचं हित हे माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या 18 पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे. काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला, 2 दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली, त्याच्या तब्येतीची काळजी. गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय. मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केलेली आहे. माझ्या मंचावर उपस्थित असणारे निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले, त्याची कधी जात पाहिली नाही. जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली, माणसाची जात पाहिली. कारण मी शिकलेच नाहीये जात पाहणं, मी शिकलेच नाहीये भेदभाव करणं, कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही, माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही. जात पात कहा मानी है मैंने, धर्म कहा है माना, इंसानियत ही मेरी जात है, मानवता ही मेरा धर्म, यही दिखाना. म्हणून तोड़ना लोगों के बीच की दीवार ये मोटी मोटी, चाहती हूं मैं मुंडे साहब की बेटी हूं, मैं मुंडे साहब की बेटी. आपल्या सर्वांनी जे आलेले आहेत, वर्षानुवर्ष परंपरा राखली आहे, त्यांचे हात जोडून मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात, संतांसारखे आलात, भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आलात. खरं सांगते, मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले. मला या सभेचा मोह नाही, या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोह नाही. माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भुकेलेला आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे. महात्मा गांधींना वंदन करते. महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचनात आलाय. सत्य असा वाचक ग्रहित करून सांगते की ते दोघं एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्रभर जागे होते. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी विचारलं, का रे बाबा रात्रभर तुम्ही का नाही झोपला? त्यांनी सांगितलं, माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही. तुमच्या डोळ्यामधले अश्रू बघून मला झोप येत नाही, तुमचा संघर्ष बनवून मला झोप येत नाही. माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये आणि आता मी पाणी आणल्याशिवाय मला झोप येणार नाही. सत्ता हो या विपक्ष, मैंने सच हमेशा कहा. सत्ता हो या विपक्ष, सच को सच मैंने कहा है. ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया मजबूर जहां है. सत्ता हो या विपक्ष, सच को मैंने सच कहा है. ताकत होकर भी सिर्फ सेवा ही की है, जहां दिखा मजबूर जहां है. समाज मेरा भूखा है, मैं चैन से कहा सोती हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ. आपल्या आलेल्या सर्व सज्जनांचे आभार, सर्व सोज्वळ लोकांचे आभार आणि आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान. उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले जात आहेत. सन्माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत आहे. सर्वांचे आभार. मोनिकाताई राजळे इथे आलेल्या आहेत, नमिता मुंदडा इथे आलेल्या आहेत आणि आमचे कायंदे आमदार आलेले आहेत. आमचे आमदार संजय केणेकर आले आहेत, आमदार नारायण कोचे आलेले आहेत, आमचे नाना करपे आलेले आहेत, धनुभाऊ तर आलेलेच आहेत आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना मला त्यांना बोलवता आलं नाही, त्यांचा सन्मान करता आला नाही, ते सगळे आलेले लोक मी त्यांचे आभार मानते.